एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातील मराठा साम्राज्याच्या नकाशावर राजस्थानने आक्षेप घेतलाय। 1759 मधील मराठा समाजाचा कटक ते अटक असा विस्तार दाखवणारा हा नकाशा आहे। राजस्थानचा काही भाग मराठ्यांच्या अधिपत्याखाली कधीच नव्हता असा त्यांचा तर्क होता। त्यामुळे राजस्थानमधले काही राजघराणी आणि राजपूत संघटनांनी तो हटवण्याची मागणी केली होती। राजपूत संघटनांच्या दबावाखाली केंद्र सरकारी एनसीईआरटीने हा नकाशा हटवण्याचा निर्णय घेतलाय। धक्कादायक बाब म्हणजे हा नकाशा पुस्तकातून हटवण्यासाठीच्या समितीत महाराष्ट्रातला एकही इतिहासकार नव्हता। हे तथ्य हटवल्यामुळे मुधोजीराजे भोसले चांगलेच संतापले। राजस्थानचा भाग मराठ्यांच्या अधिपत्याखाली नव्हता, तर मराठे महाराष्ट्रात अटकपर्यंत पोहोचले कसे असा प्रश्न मुधोजीराजे यांनी उपस्थित केला। आपण जर पाहिला जो नक्षा आहे अटक ते कटकचा, त्यामध्ये राजस्थान वगळून ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही। आणि त्यामुळं हा जो इतिहास त्यांनी याच्यावरून वगळण्याचं केलं ते हे योग्य निर्णय नाही आहे। हे 100% की कुणाच्या ना कुणाच्या दबावाखाली येऊन या राजकीय हेतू साध्य करण्यासाठी हे झालेलं आहे। कारण इतिहासाचा बदल हा ज्यांनी इतिहास घडवला, ज्या मराठा साम्राज्याने इतिहास घडवला, छत्रपती शिवाजी महाराजांनी जे इतिहास घडवला, ह्याला कुठं ना कुठं खिंडार पाडण्याचं कार्य हे यामार्फत होत आहे। शिवाजी महाराजाचाच इतिहास नाहीसा करण्याचा, मराठा साम्राज्याला नाहीसा करण्याचा हा हेतुपुरस्पर काहीतरी डाव आहे असं मला वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।